गुजरातमधील ड्रग्ज फॅक्टरी मुंबई पोलिसांकडून उद्ध्वस्त, 74 कोटींचा मुद्देमाल जप्त, मुंबई पोलिसांची कारवाई झाली. पश्चाताप झाला असेल तर मातोश्रीवरती या संजय राऊत यांचं महत्वपूर्ण वक्तव्य. दोन्ही शिवसेना एकत्र येणार का याकडे लक्ष. 3 महिन्यांची घोषणा, एकाच महिन्याचं रेशन. जूनमध्ये 51% लाभार्थी प्रतीक्षेत, धान्य वाटपच झाले नसल्याची तक्रार अखिल दाखल. कांद्याच्या हमीभावासाठी तळपत्या उन्हामध्ये लढा, पुणे नाशिक महामार्ग रोखला. महाविकास आघाडी झाली प्रचंड आक्रमक, सरकार विरोधात महाराष्ट्रभर आंदोलन जारी. मी ठामपणे सांगतो, वाल्मिक कराडला जामीन मिळणार नाही आणि धनंजय मुंडे यांना कोणाही मंत्रिमंडळात घेणार नाही. अतिशय महत्वाची बातमी. भाजपला हटवल्याशिवाय मरणार नाही, ममता बॅनर्जी अखेर कडाडल्या. बंगालमध्ये पक्षफोडीचा महाराष्ट्र पॅटर्न गाजतोय जोरात. फडणवीस शिंदे यांच्यासह अजित पवारांच्या पक्षावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करार. संजय राऊत यांची जहरी टीका, लाडकी बहीण योजनेत घोटाळा झाल्याची माहिती. एप्स्टीन फाईल्स व अडाणी यांच्या अमेरिकेतील कथित प्रकरणामुळे मोदींनी ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार वागणं चालू केलंय. मोदींनी देश अमेरिकेकडे घाण टाकलाय, अण्णा हजारेंची टीका. मान्सून अखेर दारात, 48 तासामध्ये केरळात धडकणार, हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांची माहिती. म्यानमार हे भारतासाठी आग्नेय आशियाचं मुख्य प्रवेशद्वार असल्याची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली महत्वाची माहिती. उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून नाशिकमध्ये उमेदवार न देण्याचा निर्णय झाला आहे. तुम्हाला निकालावेळी कळेल आम्ही कुणाला मतदान केलं. आमचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू शिंदे गट आहे. राज्यातील रस्त्यांच्या लवकरच कायापालट होणार. महाराष्ट्रात जवळजवळ 6000 किलोमीटर रस्त्यांचा कामाला होणार सुरुवात, सरकारचा महत्वपूर्ण निर्णय. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सातबारा होणार कोरा. जवळजवळ 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी. मात्र आचारसंहितेमुळे घोषणा होत नसल्याची होती तक्रार एवढ्या दिवस. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत तब्बल 80 लाख महिला अपात्र. ई-केवायसी ची मुदत वाढवण्यास सरकारचा स्पष्टपणे जाहीर नकार. बंडखोरी शमवण्याचे पक्ष नेतृत्वापुढे आव्हान. विधान परिषद निवडणुकीसाठी शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी यांच्यापुढे मोठं आव्हान उभं राहिल्याची माहिती. विवाहित मुलीलाही अनुकंपाचा अधिकार. अलाहाबाद हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल. संपूर्ण राज्यात, संपूर्ण देशात लागू होणार हा निकाल. गोपीचंद पडळकर यांचं सर्वात महत्वाचं वक्तव्य. नरेंद्र मोदींनी संधी दिली तर 10 दिवस त्यांचा बंगला पुसायला देखील तयार असल्याची गोपीचंद पडळकरांची माहिती. रामदेव बाबांच्या पतंजलीवरती तुकाराम मुंडेंची मोठी कारवाई. 73 लाख किमतीची औषधे अखेर केली जप्त. मोठा गृहविभाग पांडू हवालदार चालवत असल्यामुळेच सगळीकडे बेबंदशाही असल्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची जहरी टीका. आमचा एक गट संपत चाललाय. भाजपकडून शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे स्लो पॉइझन असल्याचे जाणवत आहे. आम्ही आमच्या नेत्याला सोडून येथे आलोय. शिवसेनेने आधी 2 तुकडे झाले. दोन्ही शिवसेना एकत्र यायला हव्यात. अब्दुल सत्तार यांचं अतिशय महत्वाचं वक्तव्य. कितीही ताकद लावा, बंगला सोडणार नाही. राबडी देवी यांचा निवासस्थान सोडण्यास सरकारला स्पष्टपणे नकार. सिंदूर 2.0 लष्कर सज्ज असल्याची लष्कर प्रमुख भूपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट कडक इशारा. अजूनही सिंदूर ऑपरेशन चालूच. शिवसेना देणार सायबर सुरक्षेचे धडे. महाराष्ट्रभर आदित्य ठाकरे यांची शिवसेना भवनमध्ये उपस्थिती जाणवणार. मुंबई हल्ल्याचा ISIचा कट. दिल्ली पोलिसांकडून 9 दहशतवाद्यांना अखेर अटक.
शस्त्रास्त्रे स्फोटकांसह अटक, दादर परिसराची रेकी केल्याची संशय असल्याची माहिती. इराणवर पुन्हा हल्ले करण्यावरून ट्रम्प नेत्यानेहूमध्ये तीव्र मतभेद असल्याची माहिती. दोन्ही नेत्यांमध्ये दूरध्वनीवरून संवादात मोठा वादंग झाल्याची देखील चर्चा. यंदाच्या खरीप हंगामावरती अल निनोचं गंभीर सावट, राज्यात 88% पाऊस, सरकार आता अलर्ट मोडवरती. गुजरातमध्ये भाड्याच्या घरात एमडीचा कारखाना, 74 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, साकीनाका मुंबई पोलिसांची अतिशय मोठी कारवाई. कांद्याच्या हमीभावासाठी सरकार विरोधात रोहित पवार, अंबादास दानवे यांच्यासह हर्षवर्धन पाटील यांचं मोठं आंदोलन. शिवराज्याभिषेक महोत्सवाच्या तयारीला प्रचंड वेग, शिवभक्तांच्या सोयीसाठी प्रशासनाचा निर्णय, जड अवजड वाहनांना रायगडावरती बंदी.